आपण त्या ठिकाणी हे करावी, एक देव किंवा संत. पण देव करून घ्यायचा असेल तर डायरेक्ट देवाची सेवा करून मी तुम्हाला देव कळणार नाही. मग संतांची सेवा केल्यावर तुम्हाला देव कळेल. भले म्हणविता संतांचे सेवक. श्रीमद भगवद्गीतेचा 4थ्या अध्यायाचा 34वा श्लोक सांगतो, भगवान परमात्मा अर्जुना, तुला जर मला जाणायचं असेल, ते ज्ञान प्राप्त करायचं असेल तर ते प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. ते ज्ञान पैगा बर्वे जरी मनियाथी अनावे, तरी संताया भजावे सर्वस्वेसी. चेत ज्ञानाचा कुरुठा. या अभंगाच्या पहिल्या टोकाचं उत्तर ज्ञानोबरायांनी इथं दिलेलं आहे. जेथ ज्ञानाचा कुरुठा, पण ते तर सेवा हा दारवंता. सेवा केल्याशिवाय काय मिळेल मला? तो स्वाधीन करी सुभटा ओळगोनी. पण नुसती सेवा करणारे लय आहे. ज्ञानोबरायाला माहित होतं काही काही फक्त आपल्या स्वार्थासाठी सेवा करणारे निघतील, नाही का? काही आपल्या स्वार्थासाठी सेवा करतील. म्हणून त्याच्या नंतरची ओवी दिली, तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगरबत्ता करावे दास्य सकळ. आणि मग त्या पहिल्या चरणाच्या उत्तरार्धाचं उत्तर इथं आहे. मग अपेक्षित आपुले आहे त्याचे भीक सुख. आम्ही 32 तू एकटीच आहे. ती म्हणली मग काय म्हणणे तुमचं? कबीर महाराजांनी फार सुंदर सांगितलं, दंत कहे जीव को हम 32 तू अकेली माय, एक बार चबा डालू तो फिर्यात कहली जाय. तुला जर आम्ही असं चावलं नाही का, आम्ही तर चांगल्या चांगल्या गोष्टी चावतो, तर तुला काय तुले हे असं काय झालं की चुकलं का? काय केलं बरोबर ठसलं ते. त्याला रविवार आठवला आणि तुम्हाला म्हणले तुझं काय? ती जीव म्हणली तुम्ही सगळ्याच नादी लागा. मानाने कलियुग जेव्हा प्रगट झालं, श्रीमद भागवतात आलेली कथा आहे. कलियुग जेव्हा ऐका बरं, कलियुग जेव्हा प्रगट झालं, तुम्ही भाऊच्या मुखातून कथा ऐकली असेल, पण तुम्ही एवढे रात म्हणून दिवस यायला पाहिजे मला. आता किती दिवस आता 4 दिवस तरी राहणे. शेवटी कल्याण करून घ्या. जीवाचं वातावरण लय दूषित झालंय. कोण का मरण लय दूषित झालंय महाराज वातावरण. जो भगवंताच्या जवळ राहील. आता सगळ्यात मोठं समाधान फक्त याच मंडपात राहिलेलं आहे. सगळे बेचैन अवस्थेत जीवन जगू लागले लोक. काहीच नाही उरलं कशातच महाराज. इथं आनंद राहिला. आता कथा कीर्तनामध्ये चांगले चांगले लोक इकडे आता तर पडून राहिले. त्याला कळून चुकलं आपला पैसा काहीच कामाचा नाही का? तुकोबराय पागल होते का? तुका म्हणे आम्ही राजे. हा आनंद आहे ना महाराज, याच्यासारखं कुठंच नाही. तर आपला विषय चालला होता. काय चाललं आपलं? कीर्तन जीभ चालली होती आपली. आणि